नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा फुगवण होणं महत्त्वाचे असते. कांद्याचे पीक म्हटलं की कांद्यामध्ये उत्पादन जास्तीत जास्त निघण्यासाठी आपल्याला कोणतं खत वापरावं या संबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, कांदा पिकामध्ये कांद्याची एकंदरीत फुगवण होणं महत्त्वाचे असते. जितके जास्त फुगवण तितकं आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होते आणि फुगवण झालेल्या कांद्याला बाजारामध्ये चांगला भाव मिळत असतो. त्यामुळे मित्रांनो, कांद्याची एकंदरीत साईज चांगली होणं, क्वालिटी चांगली होणं, कांद्याची फुगवण होणं महत्त्वाचे असते. यासाठी आपल्याला बेसिक खत महत्त्वाचं असतं. कोणते खत सुरुवातीला द्यावं, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणतं खत द्यावं, ही महत्त्वाची बाब असते. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपली कांदा लागवड होत असते, तर मित्रांनो या कांदा लागवड असेल किंवा कांदा पेरणी असेल, तर अशा वेळेस आपल्याला सुरुवातीच्या काळाला आपल्याला नत्रयुक्त खताचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. मित्रांनो, जास्त नत्र असलेले खते वापरायचे जेणेकरून कांद्याच्या पिकामध्ये वाढ चांगली होईल. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कांद्याची पिकाचे जास्तीत जास्त हिरवेपणा आहे आणि कांद्याची वाढ होणं महत्त्वाचे असते. त्यामुळे मित्रांनो, सुरुवातीच्या नत्रयुक्त खते वापरायचे आहेत, ज्यामध्ये युरिया प्रमाण जास्त आहे. असे मिक्सचर खत आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. उदाहरणार्थ जे DAP आहे, तर या DAP सुद्धा पहिल्या डोसमध्ये तुम्ही टाकू शकता. किंवा मित्रांनो 24-24-0 हे पण वापरू शकता. किंवा मित्रांनो 24-0-08 किंवा मित्रांनो जे काही 12-32-16 आहे, त्याचप्रमाणे 14-35-14 हे सुद्धा तुम्ही सुरुवातीच्या डोसमध्ये वापरू शकता, ज्यामध्ये नत्राचं प्रमाण थोडं जास्त आहे. अशी खते आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या डोसमध्ये वापरायची आहेत. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांद्याचा दुसरा डोस येत असतो, तर अशा वेळेस आपल्याला दुसऱ्या डोसमध्ये कमी नत्र आणि जास्तीत जास्त फॉस्फरस असे घटक असलेलं खत वापरायचं आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांद्याचा दुसरा टप्पा असतो, दुसरा डोस आपण द्यायचा असतो, तर अशा वेळेस कांद्याची वाढ झालेली असते. मात्र आता फुगवण होणं बाकी असतं. तर अशा वेळेस कांद्याची फुगवण होण्यासाठी आपल्याला यामध्ये फॉस्फरसयुक्त खते वापरायचे आहे, जेणेकरून कांद्याचे फॉस्फरसमुळे कांद्याची कायिक वाढ म्हणजे कांद्याची माना जाड होणं, कांद्याची पात चांगली जाड आणि उंच होणं, हे घटक आपल्याला या फॉस्फरसयुक्त खतामध्ये असतात. त्याचप्रमाणे कांद्याची जेवढी माना जाड तेवढा कांदा फुगवण होण्यासाठी महत्त्वाचं ठरत असतो. कांद्याची साईज चांगली होण्यास मदत होत असते. कारण मित्रांनो, ज्यावेळेस कांद्याच्या मानातला रस खाली कांद्यामध्ये उतरतो, त्यावेळेस कांदा फुगवण्यास मदत होत असते. त्यामुळे मित्रांनो, कांद्याची सुरुवातीच्या काळात वाढ होणं, कांद्याची माना साईज चांगली होणं आणि कांद्याच्या जास्तीत जास्त हिरवेपणा येणं ही महत्त्वाची घटक असतात. त्यामुळे ह्या खतामध्ये आपल्या सांगितल्याप्रमाणे फॉस्फरसयुक्त खते दुसऱ्या डोसमध्ये देणं गरजेचं असतं. दुसरा डोस आपला साधारणतः 45 ते 50 या दिवसामध्ये आपल्याला देणं गरजेचं असतं. तर ही झाली मित्रांनो दोन्ही डोस. तर मित्रांनो, दुसऱ्या डोसामध्ये कोणतं खत घ्यावे, उदाहरणार्थ आपल्या यामध्ये 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, त्याचप्रमाणे मित्रांनो 9-24-24 त्याप्रमाणे 8-21-21 ही जे समप्रमाण खतं आहेत, यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण थोडं जास्त आहे. अशी खते आपल्याला यामध्ये वापरायची आहे. त्याचप्रमाणे पोटॅशचं प्रमाणसुद्धा जास्त असणं गरजेचं असतं. दुसऱ्या डोसामध्ये पोटॅशयुक्त खते वापरणं गरजेचं असतं, कारण पोटॅशमुळे कांद्याची टिकवण क्षमता वाढत असते आणि कांद्याची फुगवणसुद्धा होण्यास मदत होत असते. जास्तीत जास्त दीर्घकाळ आपला कांदा टिकवायचा असेल तर पोटॅशयुक्त खते वापरणं गरजेचं असतं. जितकं जास्त पोटॅशचं प्रमाण असेल तेवढं आपल्याला कांद्याची साईज चांगलं होण्यासाठी आणि कांदा चाळीमध्ये साठवणुकीसाठी महत्त्वाचं ठरत असतं. तर अशा वेळेस आपल्या दुसऱ्या डोसामध्ये फॉस्फरस पण आवश्यक आहे आणि जे काही पोटॅश हे पण योग्य असणं गरजेचं असतं. असे दोन्ही घट असलेले आपल्याला खते वापरायचे आहेत. तर मित्रांनो, हे झाले योग्य खताचं प्रमाण. यासोबत आपल्याला विद्राव्य खतंसुद्धा कांद्यामध्ये वापरणं गरजेचं असतं. विद्राव्य खताची फवारणीमध्ये पहिली फवारणी आपल्याला जी काही घ्यायची आहे, तर यामध्ये आपल्याला 052-34 हे आपल्याला विद्राव्य खत वापरणं गरजेचं असतं. साधारणतः कांद्याची ज्यावेळेस आपला एक 70 दिवसाच्या आसपास कांदा गेला असतो, तर अशा वेळेस आपला 052-34 हे खत यामध्ये घ्यायचं आहे. याचं प्रमाण आपल्याला 100 ग्रॅम घेऊ शकता प्रतिपंप. त्यानंतर पुन्हा आपल्याला ज्यावेळेस कांदा एक 80-85 दिवसा झाला असतो, तर अशा वेळेस पुन्हा एकदा 052-34 फवारणी घ्यायची आहे दुसऱ्यांदा. त्यानंतर मित्रांनो, शेवटची विद्राव्य खताची फवारणी असते, ती म्हणजे 90 दिवसाचा कांदा आपल्या झाडला असतो, तर अशा वेळेस 90 ते 95 या दिवसामध्ये आपण शेवटचं पाणी देऊन घेत असतो कांद्याचा. आणि अशा वेळेस आपल्या विद्राव्य खत म्हणून शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला 0050 या विद्राव्य खताची फवारणी करायची आहे, जेणेकरून कांद्याची साईज चांगली होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे संपूर्ण फवारणीचे शेड्यूल आहे. एकंदरीत कांद्याची खत अशा पद्धतीने वापरा, कांदा 1 नंबर होईल. धन्यवाद.